तालुक्यातील राहुड गावात आलेलो आहोत आणि राहुड गावाच्या NH3 हायवेच्या शेजारी असलेली पवार वस्ती आणि ह्या पवार वस्तीवरती आज दुपारी भर दिवसा घरफोडी अथवा दरोडा झालेला आहे। मोठा दरोडा या ठिकाणी पडलेला आहे। यामध्ये अंदाजे 20 तोळे सोनं या ठिकाणी चोरीला गेलेलं आहे। त्या सोन्याचं वर्णन म्हणजे यांनी पवार कुटुंबियांनी मुलीचं लग्न असल्या कारणाने येत्या 30 एप्रिल रोजी साखरपुड्यात मिळालेले सोनं आणि लग्नातील घेतलेले सोन्याचे दागिने, नेकलेस, पोत, लॉकेट, अंगठी, कानातले आणि सोन्याचं एक बिस्किट असे एकूण अंदाजे 20 तोळे सोनं या ठिकाणावरून चोरीला गेलेलं आहे। आणि हा परिवार कुठे होता आणि कशी चोरी झाली आणि काय झालं, सकाळपासून कशी घडामोड झाली होती, आपण या ठिकाणी यांच्याकडून आढावा घेणार आहोत। आपण जाणार आहोत त्या पवार कुटुंबियांकडे। पवार कुटुंबियाचे प्रमुख या ठिकाणी गंगाधर विठोबा पवार म्हणून ते स्वतः आहेत। त्यांच्याशी आपण संपर्क साधूया। काय झालं आज, कसं घडलं या ठिकाणी? आज दुपारी साधारणतः 12-12:30च्या दरम्यान आम्ही चांदोडला गेलो कुलूप लावून शॉपिंगसाठी। तर तिकडून 4 वाजता रिटर्न आलो। तर तोपर्यंत बघितलं तिकडं कुलूप लॉक खाली पडलेलं होता, म्हणून आम्हाला शंका आली। मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला। सगळे पोलीस कर्मचारी तात्काळ हजर, 10 मिनटात 15 मिनटात हजर झाले। त्यांनी सगळे ते फॉरेन्सिकवाले बोलवले, काही शॉन पथक बोलवलं आणि त्यांचे काम त्यांनी चालू केलं आहे। आणि दुपारी एक मोटरसायकल साधारणतः 1:30-2च्या दरम्यान इथं आळावरती हात धुवीत होते। ते आमच्या बंधूंनी 2 मुलं बघितले, पण त्यांना तिकडून येऊपर्यंत ते निघून गेले होते। बंधू शेजारीच होता। काय बघितलं तुम्ही दुपारी आज? मोटरसायकल आलते, ते म्हणे हात धुवायचे, त्याने हात धुतले, निघून गेले, गावाची अंग गेली ती मोटरसायकल। तुम्ही त्यांचा चेहरा ओळखू शकाल का? नाही। लांबून आणि साधारण किती सोनं होतं आणि कसं तुमच्याकडे काय काय चोरी केलं? आता आम्ही ते लग्नासाठी याच्यासाठी घेतलेलं सगळं सोनं होतं, मुलीचं काही घरचं वापरायचं साधारणतः। आता एकंदरीत आम्ही अंदाज घेतोय काय काय गेलं आहे ते 15-20 तोळ्याच्या आसपास सोनं आमचं गेलं। चोराने नेमकी पैसे होते, रोकड रक्कम होती, काही लग्नासाठी शॉपिंगसाठी आणलेली, ती रोकड रक्कम गेली साधारणतः 1-1.25 लाख रुपयाच्या आसपास। सोन्याच्या व्यतिरिक्त अजून काही चोरी झाली? दुसरं काय नाही, पैसे रोकड रक्कम आणि सोनं, बाकी दुसरं कसला हात लावलेलं नाही त्यांनी। विशेष म्हणजे या परिवाराच्या हा जो वस्ती आहे, ही वस्ती निर्जन स्थळी नाही, आसपास घरे देखील आहेत। परंतु या घरामध्ये चोरांनी प्रवेश केला कुलूप तोडून आणि मध्ये गेल्यानंतर हा चोर त्या सरळ कपाटाकडे गेला आणि कपाटाचा लॉक तोडताच कपाटाच्या मेन लॉकमध्ये जिथं सोनं ठेवलेलं होतं त्याच ठिकाणावरून हे सगळं सोनं घेतलं आणि बाकीचे पैसे किंवा इतर किरकोळ कारकोळ काही न घेता चोर देखील या ठिकाणी एवढं सोनं अचानक बघून समाधान व्यक्त करून तेवढं सोनं घेऊन पळून गेलेलं आहे। आपण विचार करू शकतो या ठिकाणी हा चोर कमीत कमी या ठिकाणी काही माहिती होती का काय, ही देखील शंका या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। आणि चोरी करण्याचा ज्या उद्देशाने जो चोर या ठिकाणी आला होता त्या चोराला आता पकडण्याचं चांदवड पोलीस असो किंवा CID पथक असो या ठिकाणी कार्य करत आहे। आणि आता श्वान पथक देखील या ठिकाणी येऊन गेल्याचं या ठिकाणी हा परिवार म्हणतोय आणि पोलीस मात्र आता कसून तपास घेत आहे आणि आता परिसर मात्र पोलिसांच्या निगराणीखाली या ठिकाणी तपास सुरू आहे। आणि याच संदर्भामध्ये अधिक देखील आता आपण पुढे काय अपडेट मिळतं हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। हा सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। परिवारातील मुलगा आणि भाऊ आणि स्वतः कुटुंब प्रमुख आणि त्यांच्या मिसेस आणि मुलीच्या लग्नासाठी हा सगळा लवाजमा आहे सोन्याचा। बँकेच्या लॉकरमधून काही दिवसांपूर्वी त्यांनी सोनं घरी काढून आणलं होतं असं त्यांचं म्हणणं आहे। आणि ही मोठी धाडसी चोरी या ठिकाणी झालेली आहे। पंचक्रोशीत अशी चोरी होणं म्हणजे हा शेतकरी वर्गासाठी मोठा भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आणि खेडोपाडी असलेले गाववस्तीवर राहणारे हे सर्व शेतकरी लोक आता मात्र घरामध्ये लग्नाची धावपळ सुरू आहे आणि लग्नाच्या लगबगीमध्ये जे सोनं पैसा हे घरात आणून ठेवता, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो की आपलं सोनं सुरक्षित ठेवा। आपल्या घरी किमान कोणीतरी असावं आणि सुरक्षित आपलं सोनं असते, आपलं घर आणि सोनं किंवा आपलं जे धन आहे ते सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा। आता चांदोड पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी मी विभागीय संपादक राम बोरसे, चांदवड। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबंधभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।